नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण अतिशय आरोग्यदायी अशी आळूच्या पानांची पातळ भाजी किंवा आळूचे फदफदे कसे करतात ते पाहणार आहोत. आळूमध्ये अनेक व्हिटॅमिन आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे कर्करोग आणि हृदयरोगापासून बचाव होतो. हाडे मजबूत होतात. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच यामध्ये आपण भरपूर वेगवेगळ्या डाळी वापरलेल्या आहेत. त्यामुळे यामध्ये प्रोटीनचे प्रमाणही भरपूर प्रमाणात आहे. अशी ही आरोग्यदायी आळूची पातळ भाजी कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत. आळूचं फदफद किंवा आळूची पातळ भाजी करण्यासाठी मी आळूची 2 मोठी पानं घेतलेली आहेत. आता ही देठं पण चिरून घेणार आहे. देठांवरची साल काढून देठं चिरून घेणार आहे. तसेच ही आळूची पानं ही बारीक चिरून घेणार आहे. तर ह्या आळूच्या भाजीतील मी हे देठ बाजूला काढून घेणार आहे. देठ बाजूला काढून ही आळूची भाजी एकदम बारीक चिरून घेणार आहे. आळूची भाजी मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण देठं चिरून घेऊयात. आता देठं चिरून घेणार आहोत. आधी ह्याच्यावर जी साल आहे ते आपण काढून घेऊया. जे साल जर आपण घातली तर घसा खवखवतो, म्हणून ही साल आपण काढून घ्यायचं आहे. तर आपण देठांवर साल काढून घेतलेला आहे. आता ही देठं बारीक चिरून घ्यायची आहेत. एकदम बारीक चिरून आपण त्या भाजीमध्येच हे पण घालणार आहोत. देठं आपण बारीक चिरून घेतलेला आहे. आळूची पातळ भाजी किंवा आळूचं फदफद करण्यासाठी मी मिश्र डाळी वापरलेल्या आहेत. 2 चमचे हरभऱ्याची डाळ. शक्यतो ही डाळ हरभऱ्याची डाळ वापरून करतात, पण हरभऱ्याची डाळ ही पचायला जड असते. तसेच गॅसेसचा त्रास होतो, ॲसिडिटीचा त्रास होतो, म्हणून मी मिश्र डाळी वापरणार आहेत. मी हरभऱ्याची डाळ 2 चमचे घेतलेले आहेत आणि 1 चमचा उडीदाची डाळ घेतलेली आहे. का तर ह्या दोन्ही डाळी पचायला जड असतात. मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसूरची डाळ आणि 1 मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत. तर हे सर्व डाळी मी कुकरमध्ये घालते. कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये ह्या सर्व डाळी घालते. आता हे सर्व धुवून घेते मी. आता सर्व डाळी आणि शेंगदाणे मी धुवून घेतलेले आहेत. आता ह्यामध्ये आपण आळूची भाजी जी बारीक चिरून घेतलेली आहे ती घालूया. आळूची भाजी, त्यानंतर एक टोमॅटो आणि कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे ते यामध्ये घालते आणि सर्व घालून यामध्ये थोडंसं पाणी घालून मी कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या करून घेते. आळूचं फदफद किंवा पातळ भाजी करण्यासाठी मी कुकरमध्ये आळूची पानं, टोमॅटो, शेंगदाणे आणि 5 प्रकारच्या डाळी सर्व हे कुकरला लावून 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. चांगलं शिजलेलं आहे. आता हे मी घोटून घेते. आता हे सर्व मी घोटून घेते रवीनं. चांगलं घोटून घेतलेलं आहे. आता फोडणी करून घेऊया. आळूची पातळ भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल घालते. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते. मोहरी तडतडली आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, लसूण, पाव चमचा हिंग,
1 चमचा मीठ, कांदा लसूण मसाला, एक चमचा धने पावडर, सर्व मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण जे आळूची पानं, टोमॅटो, कांदा आणि 5 प्रकारच्या डाळी ते सर्व कुकरला शिजवून घेतलेले आहे ते घालते. त्यानंतर चिंचेचा कोळ घालते. चिंच भिजत ठेवलेला आहे. आळूचे कुठलेही पदार्थ करताना, आळूवडी किंवा आळूची भाजी कुठलेही पदार्थ करताना घशात खवखवू नये म्हणून चिंचेचा कोळ आणि गूळ घालावा. चिंचेचा कोळ आणि थोडंसं गूळ घालते. चिंचेचा कोळ घातल्यामुळं घसा खवखवत नाही आणि भाजीही खूप छान लागते चिंच गूळ घातल्यावर. आता हे 10 मिनटं शिजवून घेऊया. ही भाजी आळूची पातळ भाजी एकदम पौष्टिक आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या डाळी वापरलेल्या आहेत, शेंगदाणे वापरलेले आहेत, तसेच कांदा, टोमॅटो वापरले आहेत. त्यामुळं डाळी 5 प्रकारच्या डाळी आणि शेंगदाणे वापरल्यामुळे ह्या भाजीतून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते. दहा मिनटं चांगली शिजलेली आहे भाजी. आळूचं फदफदं किंवा आळूची पातळ भाजी तयार झालेली आहे. ते मी एका बाउलमध्ये काढून घेते. आळूचं फदफदं किंवा पातळ भाजी तयार झालेलं आहे. ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. असेच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.